पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। आणि या संदर्भात जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे, कारण की ही जी आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती आली होती 21,000 जागांसाठी, तर त्यामध्ये आमचं स्पेलिंग चुकलं आहे, आमची माहिती फॉर्म भरताना मिस्टेक या ठिकाणी झाली आहे। त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटेशन मध्ये बाहेर काढण्यात आलाय। त्याचबरोबर माझं सिलेक्शन झालंय, पण ते जागा चांगली नाही म्हणून मला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाहिजे ड्यूटी, असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर चंद्रपूर डिव्हिजन मध्ये सिलेक्शन झालंय आणि नक्सल एरिया असल्यामुळे तिकडे मला जॉब नाही पाहिजे, दुसऱ्या डिव्हिजन मला फॉर्म भरायचा, असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। सिलेक्शन होऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं, तर अशा विद्यार्थ्यांचा कमेंट होते की सर नवीन भरती कधी निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर याबद्दलच मेन आपण सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज 10वी मध्ये आहे। तर पाहता हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची या भरतीसाठी शिक्षण जे लागते तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि यावर्षी जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 25,000 पर्यंत हे जागांसाठी निघू शकते, जवळपास 20 ते 25,000च्या आसपास या ठिकाणी भरती निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन। तर आता हे नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। आता बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे 2025 ची भरती चालू आहे आणि त्याचे जे लिस्ट लागण्यात आलो आहे, 2 लिस्ट या ठिकाणी लागलेल्या आहे एप्रिल महिन्यापर्यंत। त्याचबरोबर आता तिसरी जी लिस्ट आहे हे मे महिन्यापर्यंत या ठिकाणी येणार आहे, 15 ते 21 मेच्या आसपास या ठिकाणी हे थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आणि आता ह्या 3 लिस्ट झाल्यानंतर आणखीन 3 लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, तर त्या जून महिन्यापर्यंत त्या लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। जून महिन्यापर्यंत त्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे जे 21,000 जागांसाठी भरती निघाली होती तेव्हा। तर आता हे भरती जे कंप्लीट होणार आहे हे जून जुलै महिन्यामध्ये हे जे आहे कंप्लीट या ठिकाणी भरती होणार आहे 2025 ची। आणि त्यानंतर ज्या आणखीन नवीन भरती जे विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट या ठिकाणी काढणार आहे, तर जवळपास 20 ते 25,000 जागांसाठी जुलै महिन्यापर्यंत जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कारण की आता त्यांनी काय केलं आहे, याच्या अगोदर काय व्हायचं, मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल की 44,000 जागांसाठी भरती आली होती, त्याच्या मागच्या वर्षी जर पाहिलं तर 31,413 जागांसाठी भरती आली होती। म्हणजे दरवर्षी जी भरती यायची पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तर ते 30 आणि 40,000च्या दरम्यान त्या ठिकाणी यायची। पण आता यांनी कसं केलंय की आता वर्षातून 2 वेळा ते भरती या ठिकाणी काढणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर भरपूर त्यांनी जे अपडेट यामध्ये केला आहे, एक लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये। तर ही जी भरती तुम्हाला जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, एक लक्षात ठेवा आतापासून तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा यामध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते। त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा नसते। आणि महिला उमेदवार जर असाल एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीपीजी ओपन एसबीसी 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 कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नसते, लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये। तर फुकटामध्ये आपल्याला यामध्ये फॉर्म फुकटमध्ये आपल्याला यामध्ये नोकरी भेटते, एक लक्षात ठेवा। आता तुम्ही पाहिलं असेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये पहिली लिस्ट लागली त्यामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, दुसरी लिस्ट लागली त्यामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। तर त्यांना काय फक्त त्यांनी फॉर्म भरून टाकला 100 रुपयात म्हणा किंवा फ्रीमध्ये मोबाईलमधून, आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांनी थोडाफार संयम त्या ठिकाणी केला आणि त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं आणि सिलेक्शन त्यांचं झालं। त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो कोणता पेपर द्यायला लागला, त्यांना कोणता ग्राउंडनी द्यावं लागलं। बाकीच्या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर पेपर त्यामध्ये असते ज्यामध्ये आपल्याला अभ्यास सुद्धा भरपूर पाहिजे, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा
सुद्धा असते, मेडिकल सुद्धा असते, हे सर्व निकष ज्या प्रत्येक ज्या सरकारी नोकरीमध्ये असते, पण पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये तसं नाही आहे, पेपर सुद्धा नसते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये। तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपली निवड होते, लक्षात ठेवा 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन यामध्ये होते आणि एकदम शाही ड्यूटी आहे। तर ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालंय तर त्यांना जे विद्यार्थी मित्र की त्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नोकरी भेटली आणि त्यांना जे मान सन्मान त्या ठिकाणी दिले जात आहे, ते कुठे लग्नामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला जे त्या ठिकाणी मान सन्मान दिला जाते, आपण कोणत्या पण ठिकाणी गेलो तर तिथं आपल्याला मान सन्मान दिला जाते आणि कोणी त्या ठिकाणी आपल्याला चांगलं म्हणते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि नोकरी जर नसेल तर कोणी आपल्याला या ठिकाणी विचारत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा हे चांगले जे विद्यार्थी मित्रांनो भरते आणि त्याचबरोबर ड्युटीचा जर आपण विचार केला तर पहा सकाळी 10 वाजता त्यांना ड्युटीवर जावं लागतं आणि 2 वाजतापर्यंत ड्युटी असते। तर 4 घंटेची ड्युटी आणि ऑफिसमध्येच कामं बसल्या बसल्या माहिती पडत नाही, लक्षात ठेवा। तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर तुम्ही पाहिजे तुम्हाला जर काही पार्सल वगैरे पाठवायचं असेल किंवा पुस्तक तुम्हाला कुठं पाठवायचं असेल तर तिथं पाहिजे तर ते बसलेच राहते कर्मचारी पोस्ट ऑफिसचे, तर त्यांना कोणतं जास्त काम नसते, बसल्याच राहते, 4 घंटेची ड्युटी असते, लक्षात ठेवा। तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, ठीक आहे। आणि यामध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो मेन म्हणजे पेपर नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होते आणि त्याचबरोबर आपला पगारचा जर विचार केला तर पहा यामध्ये 3 पगार आहे, तर यामध्ये 3 पद आहेत। BPMचा पद आहे, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते, हे मोठं पद आहे, यामध्ये पगार आहे यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। दुसरं जे पद आहे तर ते आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते आणि तिसरं जे पद आहे हे डाक सेवकचा पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते, ठीक आहे। तर आपलं यामध्ये सिलेक्शन झाल्यावर आपल्याला कोणकोणतं काम करावं लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा तुमचं जर सिलेक्शन ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन तुम्हाला करावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला डाक उद्बत आणि सेवाचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे, त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं तुम्हाला या ठिकाणी हे काही तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। तर एवढं यामध्ये काम करावं लागत असते आणि त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे त्याला ABPM सुद्धा म्हटलं जाते। तर यामध्ये आपल्याला कोणतं काम करावं लागते, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागते, डाक डिलिव्हरी आपल्याला करायला लागते आणि सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन आपल्याला प्रचार करावा लागते। तर हे काम यामध्ये असते ABPM पदामध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये भरपूर अशा सरकारी योजना सरकारी सेवाचं योजना राहतात, तर त्या भरपूर अशा काही योजना आहे पोस्टमध्ये, तर त्यांना प्रचार प्रसार त्यामध्ये करावं लागते। तुम्ही पाहिलं असेल भरपूर काही अशा योजना पोस्टमध्ये आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी गेले तर, ठीक आहे। त्यानंतर डाकसेवकमध्ये जर पाहिलं आपण तर डाकसेवकमध्ये तुम्हाला स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं तुम्हाला यामध्ये काही काम करावं लागणार आहे। तर हे काम आपल्याला जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये करावं लागणार आहे। तर यामध्ये पेपर नाही आहे तर आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होते, 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होते। तर 100 रुपयात किंवा फुकटमध्ये जर आपल्याला नोकरी भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे। तर यामध्ये जर लागल्यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समाजामध्ये मान सन्मान सुद्धा भरपूर दिला जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे, तर जवळपास जुलै महिन्यापर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे, तर हे जवळपास 20 ते 25 हजारापर्यंत हे जागांसाठी भरती येणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।